आदित्य सर, जाहिरातीसाठी आपल्या लग्नाचं शूटिंग झालं। त्या लग्नात हरीश सरांच्या जागी तुम्ही बसला। ओके। तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं। हो। या विधी, ते फेरे, ती वचनं, त्या समध्या गोष्टी मी खऱ्या मानल्या। आणि तवापासून ते मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे। हे बघा आदित्य सर, मी तुम्हाला माझा नवरा मानलंय। काय काय बोलतीयस तू? अरे तुला कळतंय का तू काय बोलतीयस ते? मनाला येईल ते बोलतीयस का? अरे तू शुद्धीत आहेस का? कुठल्या जगात वावरतीयस? खोटं लग्न होतंय। अरे आणि हे सगळं आईला कळ। आत्ताच आईने एका चुकीसाठी मला माफ केलंय आणि हा सगळा मूर्खपणा जर का आईला सांगितलं, तू मला माझ्या आईपासून कायमचं तोडून टाकणार आहेस का? अरे हीच मैत्री निभावलीस? अरे बोल ना प्लीज, काय आहे तुझ्या मनात? नाही काय नाही सर, म्हणजे मी जे करणार आहे ते बराबर आहे का नाही मला तेवढंच सांगा ना। नाही पारू, मला माहित नाही तुला काय करायचंय ते, आणि ते तू सांगतही नाहीयेस। पण मला आतून असं वाटतंय की तू ते नको करूस। पारू पारू, हे बघ मी आईशी बोलतो, सगळं ठीक होईल। पारू, तुझ्या लग्नाची जबाबदारी आमच्यावर आहे। मी जातीने लक्ष घालेन पारू। एक चांगला मुलगा बघेन तुझ्यासाठी। तुला पसंत असेल तरच हो म्हण, काही जबरदस्ती नाही। प्लीज लग्न कर। तू मारुती मामाचं सुख यातच आहे। तू चल, मी तुला घरी सोडतो आणि मग ऑफिसला जातो। चल। नाही सर, तुम्ही पुरवा, मी येते थोड्या वेळात। नक्की? आज पारूला भेटणार होता। मला माहित नाही त्यांची भेट झाली आहे की नाही, पण तो इथे वेळेवर येणं गरजेचं आहे यार। हो प्रीतम सर, येतील आदित्य सर, तुम्ही नका काळजी करू। मी काम करतो, मी ना फोनच करतो त्याला। रिस्कच नको आपल्याला। बोल। अरे दादा, अरे कुठे आहेस तू? इथे मीटिंग सुरू करायची, तुझ्यासाठी थांबलोय। तुझं प्रेझेंटेशन आहे यार, तू पाहिजे मला। आय नो, पण मी पारूला भेटायला गेलो होतो। अच्छा, मग झाली का भेट? काय बोलली ती? हो झाली। ऍक्च्युली नाही पण। म्हणजे एक मिनिट, ओके आहे ना सगळं? काय प्रॉब्लेम नाही आहे ना? प्रीतम, मी पारूला मंदिरात गेलो होतो भेटायला। ती तिकडे होती। ती कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती रे। तिच्या चेहऱ्यावरचं दुःख सरळ सरळ कळतंय यार। आता खूप त्रास होत असेल तिला, आणि हे सगळं त्या हरीशमुळे। प्रीतम, एक काम कर, मला हरीशचा ऍड्रेस दे मिळून कुठेतरी। त्याला जाब विचारल्याशिवाय मला चैन नाही पडणार। कसा त्रास देऊ शकतो तो आपल्या पारूला? दादा बघ, पहिली गोष्ट तू शांत हो, हा? आणि तू मला खूप अस्वस्थ साऊंड होतोय, असं मी येऊ का तिकडे? प्रिया मॅम, जरा फोन रिसीव्ह करता का? हॅलो हॅलो मॅम, क्लायंट्स आले। सर, बाहेर क्लायंट्स आलेत, त्यांना कॉन्फरन्स रूममध्ये बसवू का? हो चालेल। हॅलो, कॉन्फरन्स रूममध्ये बसवा, त्यांना आलं। हां हो ठीक आहे।
आपले क्लायंट झालेत आता आणि तुला माहिती आहे ना ही मीटिंग आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. हां, एक काम कर ना, तू पहिला इथे ये, आपण ही मीटिंग हँडल करू आणि मग हरीश आणि पारूचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया ना. हां, पण आधी तू इथे ये यार, माझ्या एकट्याने नाही हँडल होणार. नाही 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 नाही, आजची मीटिंग तू हँडल कर, तू दे प्रेझेंटेशन. काय हे नाही नाही नाही, असं कुठे होतं का? अरे मी एकटा कसा? हे बघ दादा, मी तुला कंपनी देऊ शकतो पण अख्खं प्रेझेंटेशन मी नाही हँडल करू शकत यार. अरे पण कधीपर्यंत शिकतच राहणार आहेस? कधीतरी तुला तुझं करावंच लागणार आहे ना. माझ्यावर किती वेळ डिपेंड राहणार आहेस? प्रीतम, एक लक्षात ठेव, हे किर्लोस्कर कंपनी जितकी माझी आहे ना तितकीच तुझी पण आहे. इथल्या प्रत्येक डिसिजन्स मध्ये तुला ऍक्टिव्हली पार्टिसिपेट व्हावंच लागेल. आजचं प्रेझेंटेशन तू देतोयस आणि तेही कॉन्फिडेंटली. ओके? आता तुझ्याशिवाय कसं? प्रीतम प्लीज यार, सतत माझा आधार घेणं बंद कर. स्वतःची अक्कल आणि स्वतःच्या टॅलेंटचा वापर कर ना. जबाबदारी घे रे. आणि हे सततचं रडगाणं बंद करून प्लीज बी मच्युअर. प्रीतम, तू प्लीज आता बॅकआउट होणार नाहीयेस आणि प्रेझेंटेशन देणार आहे तेही कॉन्फिडेंटली. ओके? आणि ही माझी इच्छा नाहीये, माझी ऑर्डर आहे. ती प्रिया आहे का बाजूला? तिला फोन दे. हॅलो सर. हाय प्रिया, मला मीटिंगला यायला जमणार नाहीये, सो आजचं प्रेझेंटेशन प्रीतम देईल. तू फक्त त्याला कंपनी देशील का? हे बघ, काही झालं तरी आजचं प्रेझेंटेशन उत्तम झालं पाहिजे. तू त्याला गाईड करू नकोस किंवा मदत करू नकोस, पण फक्त साथ दे आणि हे करायला भाग पाड. ओके? इट्स अन ऑर्डर. हो सर, आलं माझ्या लक्षात. थँक्यू. काय बोलला दादा? आणि असं का बोलतोय माझ्याशी? आधी कधीच नाही बोलला असं. आणि इतकं महत्वाचं प्रेझेंटेशन मी एकटा कसं करणार आहे? का का नाही करू शकणार तुम्ही हँडल? कारण कधी केलं नाहीये. प्रीतम सर, कुठलीही गोष्ट आयुष्यात कधी ना कधी पहिल्यांदा करावीच लागते. ती वेळ आजच आहे असं समजा. पण दादाशिवाय कराल तुम्ही. हे बघा प्रीतम सर, तुम्ही सुद्धा अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचा मुलगा आहात. अहिल्या मॅडमचे सगळे गुण तुमच्यात देखील आहेत. आणि हे ऑफिस तुमचे, तुम्ही या ऑफिसचे मालक आहात, सगळे लोक तुमचे आहेत. तुम्हाला फक्त तुमचं म्हणणं, तुमचं प्रोजेक्ट सगळ्यांसमोर कॉन्फिडेंटली एक्सप्लेन करायचंय. आणि मला खात्री आहे, तुम्ही जर मनापासून बोलाल ना तर लोकांना ते समजेल आणि पटेल सुद्धा. कारण तुमच्या बोलण्यात एक खरेपण आहे. सर, सगळं छानच होणार आहे. आणि आदित्य सरांनी सांगितल्याप्रमाणे आजचं प्रेझेंटेशन तुम्हीच करणार आहात. बघा, मला जेन्युइनली माहित नाही सगळं कसं होणार आहे, पण आता तुम्ही आणि दादा म्हणताय म्हणून मी एक ट्राय करतो. हां, काम करा, या फाईल मधले काही पॉइंटर्स काढावे लागतील आपल्याला, ते काढा. मी तोपर्यंत हरीशच्या ॲड्रेसचं बघतो. आदित्य सर, किती सहज बोलून गेलात की यावेळी तुझ्या मनात जे आहे ते नको करू. पण तुम्हाला कसं सांगू, माझ्या आणि तुमच्या नात्याला सावित्री आत्या हट्ट समजायला लागले. त्यांना वाटतंय की मी स्वार्थी आहे. हे मुली, इथून जाताना एका तरुणाला बघितलेस का? माहित नाही कुठे गेला तो. प्रसाद पण घेतला नाही तिने. आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला नाही. त्याच्याजवळ गेल्यावरती काहीतरी वेगळे संकेत मिळाले मला. आज त्याच्या जीवावरती बेतू शकतो. कोण होता कुणाला माहित. हे असं प्रत्येकाच्या आयुष्यात सुरूच असतं. जसं माझ्या आयुष्यात हे वादळ उठलं, असंच त्या मुलाच्या बी आयुष्यात काहीतरी अडचण आली असेल. म्हणून तो मुलगा तिथनं असा विचारात हरवून निघून गेला असेल.
देवा, तो जो कोणी बी असेल त्याचं रक्षण कर. त्यानं तुझ्याकडे जे मागितलंय ते त्याला मिळू दे. अरे हरीश, कुठे आहेस तू? तुला त्या मुलीसोबत लग्न करायचं नव्हतं हे खरंच वाटत नाहीये. कारण त्या दिवशी किती खुश होतास तू. मला एक खरं सांग, त्या मुलीमध्ये काही खोट होती का? तिचं प्रेमच नव्हतं ना तुझ्यावर, म्हणून तू लग्न हे मोडलंस. मला अहिल्या मॅडमने पुन्हा बोलवलं होतं तिथं. काय? कशाला? तू का गेलास तिकडे? काय बोलले अहिल्या मॅडम? तुझं आणि त्या मुलीबद्दल विचारलं. मग मी पण माझं काम केलंय. काय सांगू अहिल्या मॅडम, त्याची खूप स्वप्न होती पारूसोबतची, पण ती नेहमीच त्याला टाळत राहील. आणि हरीशला कधी पारूच्या डोळ्यात त्याच्यासाठीचं प्रेम दिसलंच नाही. मी अहिल्या मॅडमला सगळं सांगितलं. तिचा तुझ्यावर जीव नाहीये, ती प्रेमच करत नाही तुझ्यावर. या सगळ्यात चूक त्या मुलीचीच आहे. अरे यार, तू खोटं का बोललास? तुला कोणी सांगितलेलं आगाऊपणा करायला? आगाऊपणा? अरे असं का बोलतोयस हरीश? आणि ती तशीच होती ना, म्हणून तू लग्नाला नकार दिलायस ना. आणि एवढंच नाही तर त्यांच्यातल्या त्या दिशा नावाच्या मॅडमनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि असं बोलायला खूप पैसे पण दिले. तू पैसे घेऊन येस? अरे काय केलंस तू? जे झालं त्यात पारूची काहीच चूक नव्हती. अरे ती खूप चांगली मुलगी आहे रे. माझ्याशी कधीच वाईट वागली नाही ती. तुम्ही ना एका निष्पाप निरागस मुलीला अहिल्या मॅडमच्या रागासमोर नेऊन उभं केलंय. त्या बिचारीला कशाला सामोरं जावं लागतं ना, काय माहित. सॉरी यार, मला वाटलं. अरे तुझ्या वाटण्यावर नाही चालत जग. मला विचारायचं ना एकदा. त्या दिशा मॅडम पण काय माहित पारूच्या मागे हात धुवून का लागल्या. अरे मी पारूच्या आयुष्यातलं दुःख कमी करण्यासाठी तिच्या आयुष्यातून निघून गेलो होतो रे. आणि आता तिच्या आयुष्यातल्या दुःखासाठी मला अजून कारणीभूत नाही व्हायचं. सो मी हे शहरच सोडून चाललोय. आणि खबरदार हा, याच्या पुढे त्या मुलीबद्दल काही वाईट तोंडातून काढलं तर. आणि मला पण कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नका. आणि हा झालं गेलं ते विसरून जा आता. आणि तुम्ही सगळे किर्लोस्कर बंगल्यापासून लांब राहा. बाय. मला लवकरात लवकर इथून निघायला हवं. आदित्य सर आणि प्रीतम सर सत्य जाणून घेण्यासाठी माझ्यापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाहीत. आज या हरीशला जाब विचारल्याशिवाय राहणारच नाही. असतं का कुठे? बघा, मला नाही माहित की दादा हे सगळं कसं हँडल करायचं, बट आय डोंट थिंक की माझ्याने होईल. हा, खूप जुने क्लायंट्स आहेत आपले. मी मीटिंग खराब केली ना तर हातचे जातील. मी एक काम करतो, मी मोहन काकांना सांगतो मीटिंग अटेंड करायला. हा, बेस्ट. प्रीतम सर थांबा. मला मान्य आहे की मोहन सर कदाचित तुमच्यापेक्षा खूप जास्त चांगलं प्रेझेंटेशन देऊ शकतात. एक्झॅक्टली. पण हे आदित्य सरांना सुद्धा माहित असेल, पण तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला हे प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं का? मला नाही माहित का. कारण ते तुमच्यावर विश्वास ठेवतात. त्यांना मनापासून असं वाटतं की तुम्ही जबाबदार बनावं, हातात कामं घ्यावी, त्यांच्या कामाचा भार हलका करावा. आणि म्हणूनच त्यांनी खूप विश्वासाने तुम्हाला ही जबाबदारी सोपवली. कारण त्यांना खात्री आहे तुम्ही ती नीट पार पाडाल.
मग जर त्यांचा तुमच्यावर एवढा विश्वास आहे, माझा तुमच्यावर एवढा विश्वास आहे, मग तुमचा स्वतःवर विश्वास का नाहीये? प्रिया मॅडम, पण बिन मला काही माहित नाही. आदित्य सरांनी सांगितल्याप्रमाणे आजचं प्रेझेंटेशन तुम्हीच देणार आहात आणि मला सुद्धा असंच वाटतं. हो पण व्हॉट्स गोइंग ऑन? आदित्य कुठे आणि क्लायंट झाले का? आदित्य सर बाहेर आहेत, क्लायंट आलेत. बाहेर आहे म्हणजे येणार नाहीये का मीटिंगला? सर अजून आलेले नाहीयेत. ओ माय गॉड. ओके ठीक आहे, एक काम कर, मला सगळे डिटेल्स दे. मला वाटतं आजची मीटिंग मलाच लीड करावी लागणार आहे. प्रेझेंटेशन कुठे? एनिवे आय एम व्हेरी गुड एट गिव्हिंग प्रेझेंटेशन्स. प्रीत, यू डोंट वरी, मी करेन सगळं छान हँडल. ओके ते. हां, ईशा मॅडम, आदित्य सरांनी सांगितलंय की आजचं प्रेझेंटेशन प्रीतम सर देणार आहेत. व्हॉट? प्रीतम प्रेझेंटेशन देणार आहे? काय ग, सवासून दिसते आणि देवाजवळ येऊन कपाळाला कुंकूही लावलं नाही. अगं सवासीन बाईनं असं राहू नये. मंगळसूत्र खूप जपतेस, अजून हातात धरूनच इथं उभी आहेस. म्हणजे तुझं तुझ्या नवऱ्यावर खूपच प्रेम दिसतंय. मी देवाकडे प्रार्थना करेन की तुझा संसार खूप सुखाचा होऊ देत. हे कसले संकेत देतोयस तू देवा? हे मंगळसूत्र माझ्या देवी आईंच्या आयुष्यात वादळ आणू शकतं. माझ्या बाचं, आदित्य सरांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. ह्याला सौभाग्य तरी कसं म्हणू? एक मिनिट. मला हे सगळं सांगणारी तू कोण आहेस? प्रीतम बसला ना इथे. ही इज द बॉस. तो मला सांगेल काय करायचं आणि काय नाही ते. आणि तू ना इथली फक्त एक एम्प्लॉई आहेस, हे विसरू नकोस. आणि मी तुला या जॉब वरून कधीही काढून टाकू शकते. इनफॅक्ट आत्ता या मोमेंटला मी तुला या जॉब वरून काढून टाकते. प्रीतम, हे असले एम्प्लॉईज नको आहेत आपल्या ऑफिसमध्ये जे त्यांच्या बॉसला उलट उत्तर देतात. चल, गेट आउट. सॉरी दिशा मॅडम, पण मला कामावरून काढण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. मला इथे आदित्य सरांनी हायर केलं. आदित्य सर माझे बॉस आहेत आणि या कंपनीचे मालक पण तेच आहेत. मला मिळालेल्या ऑर्डरवर त्यांची सही. सो मी इथे काम करायचं की नाही हे सुद्धा आदित्य सरच ठरवते. आणि माझं काम फक्त माझ्या बॉसचे ऑर्डर्स फॉलो करणं आहे. तुमचे ऑर्डर्स फॉलो करणं इज नन ऑफ माय कन्सर्न्स. ओके, आदित्य तुझा बॉस आहे त्यामुळे तू फक्त त्याचंच ऐकणार, हो ना? ठीक आहे, मग मी आदित्यच्याही वरच्या बॉसकडून तुझं टर्मिनेशन लेटर मागवून घेते. मग तुला कळेल हु इज द ऍक्च्युअल बॉस हिअर. प्रीतम सर, आपल्याला मीटिंगला उशीर होतोय ना, तुम्ही काढले का पॉइंटर्स? आपण ना याच्यावर वर्कआउट करूया, कारण अजून 4-5 मी इथे लिहून ठेवलंय.
या झाडाला हे धागे बांधून कितीतरी जोडप्यांनी त्यांच्या संसाराला सुरुवात केली असेल, पण माझं नशीबच फुटकं. माझ्या गळ्यातला ह्यो मंगळसूत्राचा हा धागा इथंच कायमचा काढून आदित्य सरांच्यानं माझ्या नात्याला इथंच पूर्ण विराम देते.